नमस्कार. 1977 जे.पी. आंदोलन, जयप्रकाश आंदोलन हे प्रसिद्ध झालं होतं आणि त्यामुळे काँग्रेस सरकार जाऊन जनता पार्टीचं सरकार आलं होतं आणि प्रधानमंत्री पदावर मोरारजी देसाई यांची वर्णी लागली होती. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याच्या वंशजाची ही सैनिक समाज पार्टी आहे. सैनिक समाज पार्टीला गनिमी कावा माहीत आहे. सैनिक समाज पार्टी एक्सपर्ट आणि क्वालिफाईड इंटेलिजंट सिटीजनची पार्टी आहे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचा परामर्श घेतला आहे. कारण नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दुसऱ्या महायुद्धामध्ये जे सैनिक जपानने अरेस्ट केले होते त्यांना एकत्र केलं आणि त्यांना POW म्हणतात, त्यांना प्रिझनर ऑफ वॉर, त्यांना एकत्र केलं, त्यांना सोडून घेतलं जपानकडून. कारण जपान हा भारताचा मित्रराष्ट्र होता आणि इंग्रजांच्या विरुद्ध होता. म्हणून त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना साथ दिली आणि त्या सर्व POW यांना सोडून घेतलं आणि नंतर सिव्हिल सोसायटीमधून सुभाषचंद्र बोस यांनी व्हॉलेंटियर्स यांना भरती केलं. त्यामध्ये बरेच अधिकारी नेमले, JCO नेमले, OR नेमले, शिपाई नेमले. अशा प्रकारे त्यांनी आझाद हिंद सेनेचं संघटन मजबूत केलं होतं. आता ह्या आझाद हिंद सेनेच्या लढाईने इंग्रज सरकार घाबरून गेलं आणि त्यामुळे त्यांनी पळ काढला. कारण ह्या आझाद हिंद सेनेचं जे आंदोलन आहे, जे युद्धनीती आहे, त्यामुळे सरकार घाबरून गेलं. ह्या तिन्ही महापुरुषांचा, ऐतिहासिक पुरुषांचा कार्याचा आढावा घेऊन समावेश करून सैनिक समाज पार्टी ही 2029 राजकीय परिवर्तन घडवून आणणार आहे असं जाहीर करण्यात आलं. कालच्या मीटिंगमध्ये पुणे येथे काल जी मीटिंग झाली, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीयुत बलवीर सिंग परमार साहेब आले होते. त्यांनी ह्या तिन्ही गोष्टीचा आढावा घेऊन सांगितलं की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन होणार आहे. या तीन महापुरुषांचा, ऐतिहासिक पुरुषांच्या कार्याचा संमिश्र असा संघटन करणार आहोत, एकत्र करणार आहोत. त्यामुळे सैनिक समाज पार्टी ही निश्चित 2029 छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खास सरकार सत्तेवर बसवण्याच्या ऐतिहासिक कार्याला हातभार लावणार आहे, मदत करणार आहे, जनता मदत करणार आहे. महाराष्ट्रातील 90% जनता आणि विरोधक पण, कारण आता विरोधक विखुरले गेले आहेत. विरोधकाचे 5-50च आमदार राहिले आहेत आणि आत्ताच्या सरकारने इनकमिंग खूप केलेलं आहे. कोणत्या मार्गाने त्यांना लखलाभ लाभो त्याच्याशी आपल्याला घेणं नाही. परंतु आम समाजाचा नागरिक भरडल्या चालला आहे. आम समाजातला नागरिक अंडर प्रेशर गेला आहे. आम समाजातल्या नागरिकांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं गेलं आहे. लोकशाहीचा बट्ट्याबोळ झाला आहे. या अशा भयभीत परिस्थितीमध्ये सुशिक्षित समाजाने सैनिक समाज पार्टीचा आयडिओलॉजीचा स्वीकार करण्यास पुढे आलेले आहेत. त्यामुळे सैनिक समाज पार्टी 2029 नक्की राजकीय परिवर्तन घडवणार आहे. त्यासाठी हा आव्हानात्मक कालच्या मीटिंगमध्ये घडलेली घटना सर्व जनतेला सादर करण्यात येत आहे. जनतेनो याचा तुम्ही परामर्श घ्या आणि सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीमध्ये येऊन देशातील जनतेचं खरं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आणि तुम्हाला स्वातंत्र्याची खरी फळं चाखायला मिळावा यासाठी सैनिक समाज पार्टीबरोबर यावे ही विनंती. धन्यवाद. भारतवर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.